सोलापूर शहर व काँग्रेस कमिटीच्या वतीने आज संग्राम मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। या संग्राम मोर्चेत दिग्गज नेते मंडळी उपस्थित झालेले आहेत। याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जुळले आहेत काँग्रेसचे नेते दिलीप माने। जाणून घेऊया सर, आज मोर्चाबद्दल काय सांगणार आपण, कशा पद्धतीने मोर्चा निघणार आहे? आज महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, शेतीमालाला भाव, हमी भाव, पाण्याचं नियोजन, लाईटचं नियोजन, पीक विमा, दुष्काळ परिस्थिती असते, परत आता अतिवृष्टीची झालेल्या आहे। साहेब कारंपुरी साहेब, शिवसेनेचे आमचे उद्धव साहेबांचे सर्व कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही आक्रोश मोर्चा आम्ही काढलेला आहे। या मोर्चाला मोठ्या संख्येने शेतकरी, जनता, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आहे। तरी आम्ही हा मोर्चाचं रूपांतर माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन करणार आहोत। तर सत्ताधारी पक्ष म्हणतोय की हा सरकार आहे, शेतकऱ्यांसाठी सरकार आहे, पण अशी वेळ येत आहे आज मोर्चा काढण्याचं, काय सांगा? ते म्हणते नुसतं करत काय नाही, म्हणून मोर्चा काढण्याची वेळ आली। ते म्हणल्याप्रमाणे केले तर मोर्चाची आवश्यकता काय आहे ते आम्ही तेच म्हणतो। तुम्ही जे बोलता, पेपरला जाहिरात देता, मोठे मोठे हे करता, घोषणा करता, मंत्रिमंडळ निर्णय घेता, GR काढता, पण इम्प्लिमेंट काहीच नाही ना। किती दिवस तुम्ही फसवणार लोकांना? आता इलेक्शन तोंडावर आल्या म्हणलं एका दिवसात किती GR निघतात? आता जवळजवळ या आठवड्यात मला वाटतं 7,000च्या पुढे GR निघाले। आई सगळं होणं शक्य आहे काय? करणं शक्य आहे का? आम्ही पण एवढे 40 वर्ष राजकारणात आहे, 40 वर्ष सत्तेत आहे, आणि सत्ता कसं चालते, कसं कारभार, राज्याचा कारभार कसा करतो, राज्याची तिजोरी काय म्हणते, हे सगळं बघून कामं करावं लागतात। हे नुसतं पुढे निवडणुका आहे म्हणून सगळं हे धापेबाजी चालू आहे, त्याला उडं पाडण्यासाठी आजचा मोर्चा आहे। बापूंनी काल सांगितलं होतं की जी दंगल घडली सोलापूर शहराची ती काँग्रेसच्या काळात घडली, तशी एक मोठं विधान केलेलं आहे त्याने, काय सांगायला? आता कारण कुठलं नाही ना। लोकसभेला असंच एक वातावरण होतं की मोदींचं स्लोगनच होतं आपकी बार 400 पार, आणि त्यांना सोलापुरात एवढा मोठा धक्का बसेल असं वाटलं नव्हतं। ते जनतेतनं उठाव झाला आणि आमच्या सगळ्या महाविकास आघाडीचे आमचे सर्व गट, उद्धव साहेबांचा गट, शरद पवार साहेबांचा गट, आमचे मित्र पक्ष, आडम मास्तर साहेबांचा गट, यांनी सगळ्यांनी असं केलं की जनतेला दाखवून दिलं की याच्याशिवाय गत्यंतर नाही। आता अशा ह्या सगळ्या गोष्टी काढण्याचा प्रयत्न करतात, पण वातावरण, चेतावणीचं वातावरण सध्या कोण करते महाराष्ट्रामध्ये? काँग्रेसचे करतात, राष्ट्रवादी करतात, कोण करत आहे? जनतांना सगळ्यांना माहित आहे की कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये, सोलापूरचं होत आहे, महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे गोंधळ होईल, कशाप्रमाणे वातावरण दूषित होईल, ही सगळे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते। म्हणून असे वक्तव्य केले जात असतात। आम्ही काय, जनता हुशार आहे, आता या विधानसभेच्या निवडणुकीला त्यांना दाखवून दे। परिवर्तन होईल। दंगल करणारे सत्तेत बसले, मग दंगल कोण करणार आहे? ते सत्तेत नव्हते म्हणून दंगल होत होते, बरोबर म्हणले सुभाष देशमुख। दंगल होत नाही म्हणले, बरोबर म्हणले, कारण दंगल करणारे सत्तेत बसलेत म्हणून दंगल होत नाही। अक्कलकोट आणि दक्षिण मध्ये परिवर्तन होईल असं वाटतं? 100% परिवर्तन होणार, 1001% परिवर्तन होणार, 1001% परिवर्तन होणार, आणि जी दंगल घडलेली भाषा होती तेच सत्तेमध्ये बसले आहेत असा आरोप सिद्धाराम म्हेत्रे आणि दिलीप माने यांनी केलेला आहे।